एडकोट एडकोट जय मल्हार. तर तुम्ही बघू शकता आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीला पोचलेलो आहे. रुको जरा सबर करो. हॅलो गाईज, वेलकम टू फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग. तर मी आज जातो आहे पुण्याला. पुणे तिथे काय होणे? पुणे तिथे काहीच होणे नाही, पुणे तिथे होणेच होणे. हे असं नको म्हणू, आपण पुण्याला जातो, पुण्याची बुराई नको करू. तर आम्ही ॲक्च्युली ऑफिससाठी चाललो आहे पुण्याला. हा, माझं 2 days ऑफिस राहते, त्यामुळे मी नेहमी एकटा जायचो, बट आता कोणीतरी लटकून येत आहे, तुम्ही पाहू शकता. गजब बेइज्जती है. सो फायनली आम्ही पुण्याजवळ नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत आणि खूप टेस्टी असा इडली सांबार आम्हाला खायला मिळाला आहे. चहा पण खूप 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 टेस्टी. हॉटेल छावामध्ये आम्ही स्टे करणार आहे 2 दिवसासाठी. मी जनरली तिथे नेहमी जातो मागच्या 2 वर्षापासून. तर मी त्याच हॉटेलमध्ये थांबतो आणि खूप छान सर्विस आहे त्या हॉटेलची. आम्ही तुम्हाला रूम टूर पण प्रोव्हाइड करू याच ब्लॉगमध्ये. सो तुम्ही कंटिन्यू बघत हा ब्लॉग अँड लेट्स मीटिंग. तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलला. हॉटेल छावा एक्झिक्युटिव्ह. हे हॉटेल स्पेसिफिकली विमाननगरमध्ये आहे आणि इथलं रिसेप्शन एरिया खूप छान होता. रूम्स पण छान आहे. पुढे आम्ही तुम्हाला रूम्स पण दाखवू. तर ही यांची सुपर डिलक्स रूम आहे. आम्ही स्टार्टिंगला बुक करायच्या आधी रूम्स वगैरे चेक केल्या सगळ्या. तर स्पेसिफिकली ही जी रूम व्हिडिओमध्ये दिसते आहे ही सुपर डिलक्स आहे. यानंतर आम्ही तुम्हाला डिलक्स रूम देखील दाखवू. ही डिलक्स रूम आहे. ही सुपर डिलक्सपेक्षा थोडी लहान आहे, बट इट इज गुड. फायनली आम्ही रूममध्ये पोचलो आहे आणि आम्हाला पोचायला थोडं लेट झालं, त्यामुळे अमितची मीटिंग स्टार्ट झाली आहे आणि त्याला घरूनच मीटिंग अटेंड करावं लागेल. आणि लेट सी, आय थिंक तो मीटिंगनंतर ऑफिसला जाणार, बट वी आर ऑल सेट नाव. ही आहे आमची रूम. इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण क्लीन आहे. वी कॅन टोटली रिकमेंड दिस हॉटेल. बाहेरचा व्ह्यू इतका खास नाही आहे, बट स्टील रूम इज गुड. आता अमित निघाला आहे ऑफिससाठी. बाय, लवकर येशील. तर अमित ऑफिसला गेलेला आहे आणि माझं देखील ऑफिसचं काम आता मी स्टार्ट केलं आहे. सो हिअर वी गो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दुपारचे 4 वाजले आहे आणि मी माझ्या ऑफिसमधनं जस्ट निघलो आहे. तर इकडे खूप छान असा पाऊस सुरू आहे. हॅलो. तर फायनली आम्ही आता आलो आहे टोकियो बेकरीला. ऑफिस संपल्यानंतर माझ्या म्हणण्यानुसार फायनली आम्ही ही प्लेस चूज केली आहे. सो अंदर जाऊया आणि बघूया टोकियो बेकरीमध्ये काय काय मिळेल. इथे ट्राय करायला खूप काही व्हरायटी ऑफ डिशेस होत्या, पण त्यापैकी आम्ही कॉफी आणि चॉकलेट क्रोसॉ ट्राय केलं. ते पण खूप टेस्टी होतं. फायनली आम्ही कॉफी पिऊन आता बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही तिथे क्रोसॉ पण ट्राय केला अँड इट वॉज यम. आवडला का तुला अमित? खूप छान होता, टेस्टी होता. अमितला क्रोसॉ खूप आवडतो, पण आज त्याने जास्त खाल्लं नाही कारण तो ऑफिसमधून ऑलरेडी बन मस्का ट्राय करून आला होता माझ्याशिवाय. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया. तर आता आम्ही आहे फिनिक्स मॉल समोर. आम्ही प्लॅन करतोय की उद्या आम्ही मॉलमध्ये फिरायला जाऊ. सो त्याचा पण आम्ही व्हिडिओ याच ब्लॉगमध्ये टाकू. सो आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता आम्ही निघालो हॉटेलमधनं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला. सर्वात आधी आम्ही नाश्ता करायला एखाद्या ठिकाणी थांबू आणि नाश्ता करून मग निघूया दर्शनासाठी. इथला नाश्ता खूप जास्त टेस्टी होता. आम्ही खूप काही व्हरायटी ऑफ फूड्स ट्राय केलं इथे. इथले तर्री पोहे, मिसळ पाव आणि स्पेसिफिकली लस्सी, उकळीचे मोदक
खूप खूप टेस्टी होते. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही आताच सुदामाचे पोहे खाऊन बाहेर आलेलो आहोत. इथे आम्ही तर्री पोहे, लस्सी आणि मिसळ पाव ट्राय केली. आणि इथे नागपूरचा पोहा तर इथं फील नाही होणार, बट तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या फीलसाठी इथे सुदामाचे पोहे खायला येऊ शकता. नागपूरच्या तर्री पोह्यांचा काही तोड नाही आहे. पर्सनली जर सांगाल तर मला इथले पोहे इतके नाही आवडले, बट उकडीचे मोदक आम्ही ट्राय केले, खूप जास्त टेस्टी होते उकडीचे मोदक. इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आता आम्ही निघालो आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला. आम्ही कॅब बुक केली आहे विमाननगरवरून. तर इट कॉस्टेड अस अराउंड 200. सो तुम्ही कॅब ऑप्शन लक्षात ठेवू शकता इथनं जायसाठी. आम्ही नागपूरवरून पुण्याला आलो होतो, तर आम्हाला असं वाटलं होतं की इथे थंड एन्व्हायरमेंट राहील, बिकॉज इकडे ग्रीनरी जास्त आहे. बट इथे असं वाटतं की नागपूरपेक्षा जास्त गरम होतं आहे. तर नागपूरपेक्षा जास्त नाही, बट आम्ही जितकं एक्सपेक्ट केलं होतं पुण्याला गरमी आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीला पोचलेलो आहे. हे मागे मंदिर आहे. आम्ही आता मंदिराच्या अंदर जाऊ. आय डोंट थिंक की अंदर फोटोशूट वगैरे अलाउड असेल. सो बघूया आता अंदर कसं काय दर्शन होतं. जास्त गर्दी तर वाटत नाही. आज वीकडे असल्यामुळे रांगेत देखील गर्दी कमी होती, त्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं. आतमध्ये फोटोशूट अलाउड नव्हता, तरी पण आम्ही बाहेरून तुम्हाला दर्शन देण्याचं पूर्ण ट्राय केलं आहे. तर आम्ही दर्शन करून आताच बाहेर आलेलो आहे. आमचं दर्शन लगेच 10 मिनिटाच्या आतच दर्शन झालं. आज जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्हाला थोडा फायदा झाला. आम्ही लगेच दर्शन करून बाहेर आलो आहे आणि आता आम्ही वेट करतो आमच्या कॅबचं. दर्शन खूप छान झालं, आरामात सगळं व्यवस्थितपणे झालं. आणि तुम्हाला पण दर्शनासाठी येण्याचा जर असा काही प्लॅन असेल इकडे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करायला, तर तुम्ही वीकडे चूज करा, बिकॉज वीकडेमध्ये काहीच गर्दी नाही राहत. A few moments later. आमच्या दोघांचीही ऑफिस आटपून आज आम्ही आलो आहे डिनरसाठी फेनिक्स मॉलला. तर फेनिक्स मॉलमध्ये राजधानी रेस्टॉरंट म्हणून हे रेस्टॉरंट आहे. तर इथे खूप टेस्टी असा डिनर आम्हाला करायला मिळाला. इथला स्टाफ देखील खूप फ्रेंडली होता. आल्या आल्या आमचं खूप चांगल्या पद्धतीने वेलकम झालं. दादांनी आम्हाला टिक्के लावले आणि आत बोलावलं. इथल्या फूडची गोष्ट कराल तर फूड खूप जास्त टेस्टी होतं आणि इतक्या सगळ्या डिशेस होत्या की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की काय खायचं नाही. आम्ही छानपैकी डिनर एन्जॉय केला आणि हॉटेलबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेल्स ॲड करेल, त्यामुळे तुम्हाला इथे यायसाठी थोडं इझी होऊन जाईल. आमच्या थालीमध्ये आज आमरस आहे, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट काय घ्यायचं? आमचे टीम्सचे मेसेजेस अजून पण सुरू आहेत. ऑफिसमधून सुट्टी नाही. इट्स फ्रायडे नाईट, तरी पण आम्ही आमचं अर्ध लक्ष इतके सारे मेन्यूज आहेत की कोणता मेन्यू कधी संपवावा ते समजत नाही. तरी आम्ही खात आहे. स्वीटचे 3-4 व्हेरायटीज, 3-4 भाजी आणि आमरस इज टू गुड. आम्ही ते स्टील असं वाटतं आज पूर्ण थाली खतम करूनच तो उठणार आहे. तर गाईज माझी थाली इथं संपली आहे पूर्ण, पण अजून सुरू आहे इकडे. आज काही ऐकत नाही आहे. आज पूर्ण युद्ध करायचं आहे. आज पूर्ण फिनिश करायचं. तर तुम्ही बघू शकता आम्ही आताच राजधानी हॉटेलच्या बाहेर आलो आहे.
रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे आणि इथली वाईब पण छान आहे, प्लस फूड इज ऑल्सो गुड. आम्ही खूप सारं काही काही खाल्लो आहे आणि आता खाऊन खाऊन आम्ही दोघेजण एकदम थकून गेलो आहे. खूपच सुंदर आणि 50+ मेन्यूज इथे खायला मिळेल आणि 5 to 6 स्वीट व्हेरायटीज, वेगवेगळ्या डिशेस, तर खूप सुंदर आहे. तुम्ही पण व्हिजिट करा. मी आता आलो आहे PVRला. आम्ही फिनिक्स मॉलमध्ये. फिनिक्स मॉलमध्ये. हा PVRच आहे ना हे. PVRच आहे ना. फिनिक्स मॉलमध्ये आलो तर आम्ही कोणता मूवी बघतो आपण आज? सो रितेश देशमुखचा मूवी आहे. आम्ही खूप ऑन टाईम तिकीट्स बुक केल्या आहेत. सो बघूया आता मूवी आणि तुम्हाला मूवीचा देखील रिव्ह्यू सांगू आम्ही मूवी झाल्यावर की कसा मूवी होता. सो लेट्स गो. चलो. शिवाजी. तर आता रात्रीचं 1 वाजलं आहे आणि आम्ही जस्ट मूवी पाहून बाहेर आलो फिनिक्स मॉलसमोर. गर्दी सगळी कमी झालेली आहे आणि कोणीतरी मूवीच्या मधातच झोपलं होतं. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? त्यामध्ये त्यासाठी आता आम्ही चाललो. तर आम्ही आता रेडी झालेलो आहे जेजुरीसाठी आणि अमित देखील थोडी आवराआवर करत आहे. बघा माझा गुणाचा नवरा. आणि वी आर ऑल सेट टू गो. खाली ड्रायव्हर उभे आहेत आणि ते देखील आमची वाट पाहत आहे. आपण बाहेरचा थोडा व्ह्यू बघूया की इथली सकाळ कशी आहे. बघू शकता तुम्ही खाली ड्रायव्हर थांबलेत आणि जस्ट वी आर गोइंग टू जेजुरी. सो भेटूया जेजुरीला. जय मल्हार. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे जेजुरी मंदिरला. इथून आय थिंक जाण्याचा रस्ता आहे, तर आपण समोर जात जात बोलूया. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही थोडं वरती आलो आहे. आणखी खूप साऱ्या पायऱ्या चढायच्या आहेत. सो लेट्स सी. यांचा दाखव प्रोग्राम. कैमरामैन जल्दी फोकस करो. तुम्ही बघू शकता नवरे कसे आपल्या बायकांना उचलत आहेत. अमित तुला पण मला उचलायचं. हो, आता Ready आहे ना? उचलतो मी पण. जय मल्हार. आता आम्ही फायनली वर आलो आहे मंदिराकडे. तुम्ही बघू शकता मंदिराचं गेट आहे इथे. आम्ही आता अंदर जाऊ दर्शनाला. अंदर मे बी कॅमेरा ऑन नाही ठेवायला लावणार, पण बघूया. लेट्स सी. आम्ही तुम्हाला दाखवू समोरची जर्नी. चला. आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी. आम्ही थोडं मास्क घेऊन लवकर दर्शन. तर फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही असा सुंदर असा व्ह्यू बघायला आलो आहे इथे. तर आता फायनली आम्ही निघालो आहे नागपूरसाठी. इथे आमची जर्नी एंड होते आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.